नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. कांद्याच्या भावात प्रचंड घसरण झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला असून या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार गट आणि विविध मित्रमंडळांच्या वतीनं हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. कांद्यासाठी तातडीने हमीभाव लागू करावा, प्रति क्विंटल 1,500 रुपये अनुदान द्यावे, निर्यात धोरण स्थिर ठेवून शेतकऱ्यांचे हित जपावे, बफर स्टॉकची विक्री फक्त टंचाईच्या काळातच करण्यात यावी, प्रत्येक तालुक्यात शासकीय खरेदी केंद्र सुरू करून साठवणूक सुविधा वाढवाव्यात, शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च भरून निघण्यासाठी थेट सबसिडी आणि कर्जमाफी जाहीर करावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांचे संसार मोडले आहेत. ही आमची हक्काची लढाई आहे अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. मागण्या मान्य न झाल्यास मोठं आंदोलन करण्यात येईल असं आंदोलकांनी सांगितलं आहे. आज आम्ही रास्ता रोको आंदोलन केलं. खरं तर शेतकऱ्याच्या कांद्याला बाजार नाही आणि त्याच्यामुळे वर्षातून नगदी पीक आहे कांदा पीक. त्या पिकाला जर बाजार मिळाला नाही तर शेतकरी वर्षभरात सगळा त्याचा कार्यक्रम होतात. म्हणून शेतकऱ्याच्या कांद्याला कमीत कमी 20 रुपये हमी भाव मिळाला पाहिजे, 15 रुपये शासनाला अनुदान दिलं पाहिजे आणि जे निर्यातीचं धोरण आहे त्या निर्यातीच्या धोरणात थोडाफार बदल करून ताबडतोब निर्यात चालू केली पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करेल. आमची भूमिका अशी, आज आम्ही हे थोड्या प्रमाणात आंदोलन केलेलं आहे. 15 दिवसाचं जर याच्यामध्ये बाजारभाव जर वाढले नाही तर आम्ही कलेक्टर ऑफिसला मोर्चा काढू, नगरकडे येणारे सगळे रस्ते बंद करू. याच्यातून जर जमलं नाही तर आम्ही डायरेक्ट मंत्रालयाला मोर्चा घेऊ. आज आम्ही जे कांद्यासाठी आंदोलन केलेलं आहे तर आमच्या मागण्या एवढंच आहे की जे शेतकरी आहे, जे शेतीमध्ये कांदा उत्पन्न काढताय तर त्या उत्पन्नाला खर्च 20 ते 25 रुपये आणि कांद्याला भाव आज आहे 5 ते 8 रुपये. कसं परवडणार? शेतकऱ्यांनी करायचं काय? यातून एकच मार्ग शेतकऱ्याला दिसतो की आत्महत्या करणे. तर शेतकरी हे झोपलेल्या सरकारने जागा व्हावं आणि कांद्याला योग्य हमी भाव द्यावा. त्यानंतर बळीराजा जो आहे त्याला न्याय द्यावा. जी निर्यात बंदी त्यांनी लागू केली आहे ती निर्यात बंदी लवकरात लवकर उठवून त्यानंतर जे मध्यस्थी आहेत, दलाली आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई करून शेतकऱ्याला योग्य तो हमी भाव द्यावा, एवढीच आमचं रास्त मागणी आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.